चित्रपटाबद्दल मी सांगेल आता 20 तारखेला चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघून घ्या म्हणून. का तुम्हाला हा चित्रपट करावासा वाटला? चित्रपट करण्याच्या मागे एक रिझन आहे. मला इथं इंडस्ट्रीमध्ये यायचंच होतं आणि मी ज्यावेळेस मिलिंदजी यांना भेटलो, मिलिंदजी आणि मिलिंदजी कवडे सर जे आमचे डायरेक्टर आहेत, त्यांची कथा आहे या चित्रपटाला. मी त्यांना भेटलो, त्यांच्याकडे छानशी स्टोरी होती जी आता श्री गणेशा नावाने आम्ही केली आहे आणि त्याच्यामध्ये जे धमाल आहे, कॉमेडी आहे, संजय नार्वेकरांचा रोल आहे, शशांक शेंडे पण आहे त्याच्यामध्ये, प्रथमेशजी पण आहेत, मेघा शिंदे आहे, मानसी शिंदेने सॉन्ग केलं आहे. तर याच्यामध्ये कॉमेडी खूप आहे, ड्रामा आहे. तर मला ते त्यांनी मला जेव्हा स्क्रीन प्ले ऐकवला त्यावेळेस मला भारी वाटला आणि यांचे आर्टिस्टचे पण नावं सांगितले. त्यांनी पूर्ण तयारच करून ठेवलं होतं ॲक्च्युली माझ्यासाठी. पॅकेज म्हणता येईल. सर हे आपण आर्टिस्ट यूज करतो आहे, हे लोक घेतो आहे, तर आपण असं जाऊया. प्रथमेशचा असा लुक असेल, शशांक सरांचा असा लुक असेल, ते वेगळे पण होतं काहीतरी. तर म्हटलं करूया. आणि त्याच्यानंतर मग कार पण आम्ही ट्रॅव्हलसाठी कार लागत होती. सरांना मी कार दाखवली. ती कार माझीच, रेड कार, माझी फेवरेट कार. तर मी म्हटलं सर ही कार चालेल का? म्हटले एक नंबर आहे. म्हटलं सर रेड कार पाहिजे, ती ड्रोनच्या याला छान दिसेल. म्हटलं ठीक आहे. हो. तुम्ही कसं काय ते मॅनेज केलं? कारण मनावरती दगड वगैरे ठेवावं लागलं की कार ॲक्च्युली रिॲलिटी असते. जर आपण एवढा मोठा चित्रपट करायला घेतला आहे, एवढं मोठं बजेट ठेवलं आहे त्याच्यासाठी, तर तेच एक मनावरती दगड ठेवूनच मी पुढे गेलो की सरांसाठी कार ड्राईव्ह येत नाही आहे. मला पण शॉकिंग होतं की सरांनी मिलिंद सरांना कॉल करून सांगितलं दुसऱ्या दिवशी की सर कार येत नाही. मला कॉल आला मिलिंदजींचा की सर शशांक सरांना कार येत नाही पण आपल्याला त्यांना घ्यायचं आहे, तर आपली कार त्यांना देऊया. म्हटलं मग टिकलेच देऊया, जी कार आपण मूवीमध्ये यूज करतोय ते ती देऊया त्यांना. म्हटलं एक ड्रायव्हर देऊया, तो ड्रायव्हर शिकवल. तर ड्रायव्हर त्यांच्या घराच्या बाजूलाच होता. तर त्यांनी फर्स्ट डेलाच मला वाटतं काहीतरी 250 किलोमीटर कार चालवली शशांक सेनने. हो. आणि त्यांच्यासाठी पण ड्रीम होतं कार चालवणं. आणि त्याच्यासाठी अजून जसं प्रथमेशचं पण तुम्ही ऐकलं असेल कदाचित, त्यांनी या सिनेमासाठी 2-3-4 महिने काहीतरी लग्न पोस्टपोन करून पुढे गेले. सांगितलं का नाही मला माहीत नाही. तर हे सगळ्यांनी त्याच्यात एफर्ट्स घेतलेत, टॅग पण केलेत. शशांकजींचा टॅग तुम्हाला समजलाच असेल. त्याला गाडी चालवायचीच नव्हती, हा टॅग होता. आणि आता गाडी चालवली त्यांनी. जसं मेगा पण आहे, त्यांनी पण खूप छान काम केलं आहे. प्रोड्युसरांचा रोल खूप महत्त्वाचा असतो चित्रपटामध्ये, तो तुम्ही केला. राईट. तुम्ही या चित्रपटाला खूप काही दिलं. या चित्रपटाने तुम्हाला काय दिलं? चित्रपटाने अजून काही दिले नाही. मी वाट बघतोय तो काय देतोय मला. ते देण्याचे सगळे राईट्स मी सांगेल की प्रेक्षकांकडे आहेत. आपलं जे महाराष्ट्राचं पब्लिक आहे तर त्यांच्या हातात आहे आता काय करायचं. कारण मी बघतोय, काल मी बघितलं तो आपला जो पुष्पा चालू आहे तो अजून पण थिएटरमध्ये आहे. तर मला त्याची भीती आता आहे की काय होऊ शकतं. आपले जे महाराष्ट्रीयन प्रेक्षक आहे, मराठी वर्ग आहे, ते कितपत सपोर्ट करतात श्री गणेशाला. कारण मी जे चित्रपट बनवला आहे तो एक फॅमिली ड्रामा आहे. मी तसं सांगितलं तुम्हाला. एक बाप मुलाचं नातं, आईचं नातं, जे जिव्हाळ्याचे नाते असतात ते कसे दुरावलेत आणि ते कसे आपण एकत्र येऊ शकतो, याच्यातून तो संदेश गेलेला आहे. तर मी प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही 20 डिसेंबरला जो चित्रपट रिलीज होतोय तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला एक न्याय द्या, मी असे म्हणेल. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपण लॉन्च करणार? मॅम, महाराष्ट्रामध्ये ऑल थिएटर्सला आपण लॉन्च करतोय. कुठलेच थिएटर सोडले नाही. बट आता हातात आहे की थिएटर किती भेटतात. मी एकही थिएटर सोडलेलं नाही आहे. जवळजवळ 200 थिएटर मी घेतलेले आहेत. बट आता बघूया की थिएटर किती मिळतात आणि आपल्याला किती चांगला रिस्पॉन्स भेटतोय. नागरिकांना काय अपील करा? नागरिकांना हेच अपील आहे की तुम्ही पुष्पाला जसा रिस्पॉन्स दिला आहे तसा मला श्री गणेशाला पण रिस्पॉन्स पाहिजे. एक मराठी माणूस म्हणून एक मला पण उभं राहण्याचा चान्स पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. मी तुमच्यासाठी अजून चांगले चांगले चित्रपट घेऊन येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. चित्रपटगृहामध्ये जा, चित्रपट बघा, कमेंट करा, आम्हाला टॅग करा, सेल्फी काढा आणि सजेस्ट करा की तुम्हाला चित्रपट कसा वाटला, काय वाटला. चांगला वाटला नसेल तर ते पण सजेस्ट करा की सर असं असं होतं, असं असं व्हायला हवं होतं. मी नक्कीच नेक्स्ट चित्रपटामध्ये त्याचं हे करेल, त्यांचं सजेशनचं मान राखेल आणि करेल. आणि जर नाही आवडला चित्रपट, नाही आवडला, मला फक्त रिझन द्या का नाही आवडला. त्या चित्रपटाचे तुमच्या तिकिटाचे पैसे मी रिटर्न तुम्हाला फोनपेला करेल, एवढी पण शुअरिटी देतो. त्याच्यासाठी तुम्ही चित्रपट बघा आणि मला सजेशन द्या. थँक्यू.